शब्दब्रह्माच्या द्वारे ज्ञानेश्वर महाराज आपल्या जीवनामधले जे महत्वाचे घटक प्रकाशित करतात, तो जो शब्द आहे त्या शब्दाला संस्कृतामध्ये पद असं म्हणतात. पद ह्या शब्दाचा अर्थ पाय असा जर घेतला तर पायांना फक्त चालणं माहीत असतं. माणसाला चालतं करतात, उठून उभं राहण्याकरता शब्द जास्त महत्वाचे आहे. एखादा उभा करायचा आहे तर त्याला शब्द महत्वाचे आहे. एखादी क्लिष्ट गोष्ट आहे ती समजून सांगायची आहे तर शब्द महत्वाचे आहे. आणि शब्दाचा संस्कृत अर्थ आहे पद, म्हणजे पाय. पराक्रम करताना हात लागतात आणि त्या पराक्रमापर्यंतच्या जागेपर्यंत नेण्याकरता पाय लागतात. ह्या दोन गोष्टी सलग काम करत असतात. आणि जेव्हा ह्या दोन गोष्टी सलग काम करतात त्यावेळेला आपण आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो आणि कल्याणकारक कर्म आपल्याकडनं घडू शकतात. मग ते कल्याणकारक कर्म घडत नाही किंवा आपल्याही जीवनाचं कल्याण होत नाही तर याचा अर्थ की पाय जिकडे जात आहेत त्या दृष्टीने होणारा पराक्रम व्यर्थ आहे किंवा व्यर्थ पराक्रम होतोय आणि पाय दुसरीकडे नेत आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. वाकडेपणाने न जगणे किंवा पाखंडीपणाने न जगणे, त्या स्वतःला समजून घेणं की आपण कुठे काही वाकडेपणा करतोय का, आपण काही पाखंड जगतोय काय. पाखंड याचा अर्थ असा की एक मानसशास्त्रीय सिद्धांत आहे की प्राण्याविषयी जर दया आहे तर मग ती माणसाविषयी का नाही आहे. प्राण्याविषयी दया आहे आणि माणसांविषयी नाही आहे तर मग तो पाखंड आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारला गेला पाहिजे. की मग इथे काही गडबड करतो का. की प्राण्याला भूक लागली ते समजतंय, प्राण्याला तहान लागली ते समजतंय, मग एका ठिकाणी एक व्यवहार आहे दुसऱ्या ठिकाणी दुसरा व्यवहार आहे. ह्यामध्ये काही अशी जीवनाची गंमत नाही करून राहिलो आपण की उद्देश एक आहे किंवा स्वतःला समजलंच नाही आणि मग सत्कर्म चालू आहे किंवा दाखवण्याचं सत्कर्म वेगळं आहे. जटा वाढलेला एक तपस्वी एका गावात गेला. गावाच्या बाहेर झोपडी बांधली. तिथला एक श्रीमंत माणूस होता, त्याला असं वाटलं एकटा आहे म्हणून तो रोज त्याला जेवणाचा डबा आणून द्यायचा. रोजचं झालं होतं. मग त्यांच्याशी जेवणाचा डबा आणला की काही चर्चा व्हायची. चर्चेतून असं लागलं की लक्षात आलं त्या श्रीमंत माणसाच्या की हा जो तपस्वी आहे हा खूपच प्रामाणिक आहे तपश्चर्येसाठी. असं वर्ष 6 महिने गेल्यानंतर एक दिवस श्रीमंताने विचार केला की आपल्या घरी त्या सुवर्ण मुद्रा आहे आणि जवळपासच्या परिसरात बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की यांच्याकडे संपत्ती आहे. दरोडा पडला तर ते निघून जाईल. म्हणून त्याने एक दिवस सांगितलं की महाराज, माझ्याकडच्या सुवर्ण मुद्रा मी तुमच्या या झोपडीत आणून ठेवतो म्हणजे कोणाला शंका येणार नाही आणि शंका येणार नाही आणि धन सुरक्षित राहील. त्याने ते धन आणलं आणि यांच्या झोपडीत मध्ये ठेवलं. आता जी तपश्चर्या चालली होती, ज्या गोष्टीसाठी चालली होती आणि ते धन जवळ आलं, विचार मनात आला की हा रोज येतोय डबा आणतोय आणि हे धनही ते याने कसं कमवलेलं असेल. इतका पैसा एक माणूस एका जीवनात कमवेल का सन्मार्गाने. मग याने एक दिवस विचार केला की या धनाची विल्हेवाट तर लावायला पाहिजे आणि हे पूर्ण आपल्या ताब्यात यायला पाहिजे.
म्हणून त्याने त्या झोपडीतून ते धन काढलं. झोपडीच्या बाहेर एक झाड होतं की जी खूण लक्षात राहील, त्या झाडाच्या खाली गड्डा करून पुरून दिला. झाडाच्या खाली गड्डा करून पुरून दिल्यानंतर त्याचं डबा आणणं चालू होतं. सेवा होते, तपस्वी माणूस आहे, जटा वाढलेल्या होत्या, सगळं काही. 5-6 महिने झाले. तपस्व्याने सांगितले की देखो भाई, रमता जोगी और बहता पानी अच्छा रहता है. अभी 3-4 महीने 6 महीने साल हो गया इधर ही रह रहे. तर एका जागेवर थांबलेल्या पाण्याला दुर्गंध लागते. तर जोगी सुद्धा एका ठिकाणी थांबला की होऊ शकते की तुमच्याविषयी माझा लगाव होऊन जाईल. म्हणून मग मी असं करतो की मी आता उद्या सकाळी किंवा ह्या 2-4 दिवसामध्ये दुसरीकडे जातो. याने सांगितलं, महाराज रोज सेवा मिळत होती आणि तुम्ही दुसरीकडे गेले. नाही म्हणे, तू तर रोज सेवा करतो, तुझ्या सेवेला काही प्रश्न येत नाही. तुझी सेवा एकदम प्रभावी आहे आणि आम्हाला आवडलेली. मी काही नाही म्हणे, 3-4 किलोमीटरवरच आहे एक मंदिर, तिथं थांबणार आहे. 2-3 दिवसात तो पहाटे पहाटे ते झोपडी सोडून निघून गेला. याला वाटलं आता झोपडीमध्ये धन सुरक्षित आहे आणि झोपडीची स्वच्छता वगैरे आपण करतोय तर ते व्यवस्थितच आहे तिथं. पण गंमत अशी झाली की खरोखर तपस्यामय जीवन जगणारा एक फिरता जोगी तिथं आला आणि तो नेमका याला भेटला. याने सांगितलं की कुठून आले, काय आले. त्याने सांगितलं, जाती न पूछो साधू की, आम्ही कुठून आलो, काय आलो, कोणत्या जातीचे आहे, तू आम्हाला नको विचारू. तर म्हणे, नाही तुम्हाला काही 2-3 रात्र मुक्काम करायचा असेल तर एक झोपडी आहे, तिथे तुम्ही राहू शकता. 3-4 दिवस मला वाटलं तर थांबेल म्हणे, नाही त्याने थांबणार. तो आला आणि त्या झोपडीमध्ये थांबला. याने रोज त्याला डबा आणणं सुरू केलं. एक दिवस त्याने मग ती गोष्ट काढली की तुम्हारे पहले इधर एक बहुत बड़ा तपस्वी था और वो तपस्वी जो है ना, उसकी भी हमने बहुत सेवा की, बहुत महात्मा अच्छे. तेवढ्यात जो पहिले निघून गेला होता 3-4 मैलावर, त्याने विचार केला की आपण ते धन तिथून काढलं, पण या माणसाला डाऊट येईल आपला, मग आपण धनाचे लोभी नाही आहे हे त्याला दाखवायला पाहिजे ना. तो अचानक एक दिवस सकाळी आला. हे दोघं जण बसलेले होते. त्याने सांगितलं, अरे वा महाराज तुम्ही इकडे. अरे हो म्हणे, काय झालं माहित आहे का, मी ज्या वेळेला या झोपडीतून गेलो आणि काल परवा नदीवर स्नान करायला गेलो तर या झोपडीची गवताची काडी माझ्या केसांमध्ये राहिली होती, ती परत करायला आलोय. गवताची काडी, तिनका, तो माझ्या केसांमध्ये राहिला. मग आता त्या धनी माणसाला काय वाटेल की जो गवताची काडी केसात राहिली चुकून तर परत करायला आला, तो कशाला आपलं धन नेईल. म्हणजे आपल्या मनात हा विचारही नाही आला पाहिजे. ती गवताची काडी त्याने केसातून काढली. म्हणजे कसं आहे ना की मी समजा परत नाही आलो तर ही माझ्या केसांमध्ये राहून जाईल. मोठ्या जटा होत्या, त्याने ती गवताची काडी काढून दिली. रुबाबात जायला लागला. धीरे धीरे थोडंसंच अंतर गेला असेल. मग त्याने सांगितलं, म्हणे तुम्हाला माहित आहे का, हा इतका महान तपस्वी आहे म्हणे की याच्या भरोशावर मी इथं माझ्या घरच्या सुवर्ण मुद्रा आणून टाकल्या आणि बघा की इतका त्यागी माणूस आहे की याच्या केसात माझ्या झोपडीची गवताची काडी गेली तर ती सुद्धा परत द्यायला आला. आता हा जो तपस्वी होता याला असं वाटलं की ही गोष्ट करायची काय गरज होती. तू जर निस्पृह आहे तर मग तितक्या लांबून येऊन दाखवायची काय गरज होती. म्हणे देखो भाई कहाँ पे रखा था. तो म्हणे माझ्याच हाताने इथं खोदलं होतं. म्हणे खोदून बघ. तो म्हणे नाही महाराज, जो माणूस गवताची काडी परत करतो तो कसं काय. तो म्हणे नाही बघ तू, कारण पाखंड असू शकतो.
बघितलं त्याने, एकही सुवर्णाची मुद्रा नव्हती. याने ती काढून तिकडे ठेवून दिली होती ना पहिल्याने. तेव्हा तो एकदम उडाला, घामाघूम झाला, म्हणाला हो हे कसं शक्य आहे. तो म्हणे की हे बघ, इथं कोणी राहत नव्हतं, कोणी आलेलं नाही, आणि एक गवताची काडी केसांमध्ये 3-4 दिवसांनी द्यायला परत येणं, याचाच अर्थ की त्याच्यावर डाऊट येऊ नये म्हणून हा प्रयत्न असावा. तर एक काम करू आपण, तो जास्त लांब नाही गेलेला. दोघंही पळत सुटले, पकडलं त्याला आणि सांगितलं की भाऊ, ती गवताची काडी परत केली, धन्यवाद, पण धन नाही परत केलं, त्याचं काय. मोहरा राहिल्या. पहिले तर ना कबूलच झाला की मला काय घेणार, मी तर संन्यासी माणूस आहे म्हणे, मी तुमचे केसामध्ये चुकून आलेली काडी परत करायला आलो, तर तुमच्या मोहरा मी घेणार आहे. त्याने सांगितलं की हे बघा, तुम्ही तपस्वी आहे, आम्ही तुमचा आदर करतो, तर तुम्ही नक्की सांगून द्या, नाहीतर आम्ही संसारी लोक आहे, आमच्या व्यवहाराप्रमाणे तुमच्याशी व्यवहार करू. धरून आणलं त्याला, किती जागा दाखव, इथं तुझ्या समोर ठेवलं होतं. बराच वेळ दोघांचं शाब्दिक चकमक झाली. याने त्या धनिक माणसाला सांगितलं की तू काहीच करू नको, तू याला इथं बसून ठेवून याला एकच विचार, जागा दाखव, बाकी काही नको, खोदून आम्ही घेऊ, तुला नाही खोदायचं आहे आणि तुझा काही दोषही नाही आहे. 2-3 तास बसून ठेवल्यानंतर त्यालाही असं वाटलं की आता हे दाखवल्याशिवाय काही सोडणार नाही आपल्याला, आणि रात्र होते आहे. रात्री यांनी काही असा अतिरेकीपणा केला तर धनाच्या गोष्टी पाहिजे, आणि धन त्याला तर माहित होतं की आपणच काढलेलं आहे. शेवटी संध्याकाळच्या वेळेला उठला तो, म्हणे काय असतं ना की हे जास्त सुरक्षित राहावं म्हणून मी इथून काढून तिकडे ठेवलं. ते म्हणे ठीक आहे, सुरक्षा आम्ही बघू आता, आणि ते पूर्णचं पूर्ण धन मिळालं. जे खळांची व्यंकटी सांडो वाकडेपणा, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. अशी मागणी जी ज्ञानेश्वराची आहे, ती मागणी करणारे जे ज्ञानेश्वर आहे त्यांच्या अभंगाचा जर विचार केला तर तुकारामाच्या अभंगाचा विचार, नामदेवांच्या अभंगाचा विचार, चोखामेळाच्या अभंगाचा विचार, नरहरी सोनारांच्या अभंगाचा विचार, तर अभंगाच्या शेवटी तुका म्हणे, चोखा म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे, असे शब्द येतात की नाही. ज्ञानदेवाचा एखादा अभंग म्हणा बरं, काय येतं शेवटी. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, शेवटी काय येतं. हा नाही नाही, छाप कोणती आहे त्याची, लास्ट कडवा, माझे माहेर पंढरी. तुकारामाचा अभंग असेल तर खाली तुका म्हणेल, नामदेवाचा असेल तर खाली नामा म्हणेल, जनाबाईचा असेल तर जनी म्हणे येईल, नरहरी सोनारांचा असेल तर त्यांचं नाव येईल, गोऱ्या कुंभाराचा असेल तर गोरा कुंभार येईल, चांगदेवांचा असेल तर वटेश्वर नाव येईल. पण ज्ञानेश्वराचा असेल तर काय होईल. बाप रखुमा देवी वरू. ज्ञानेश्वराची छाप आली तर काय होतं, बाप रखुमा देवी वरू. पहिला शब्द कोणता आहे, बाप, आणि नंतर आहे रखुमा देवी वरू. म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे जे काय पराक्रमी काम केले, क्रांतिकारक विचार केले, ते सगळे गुण वडिलांचे होते. ज्यावेळेला एखादी व्यक्ती जीवनामध्ये क्रांती करते तर त्याचं प्रतीक किंवा त्याचा आदर्श त्यांच्याकडे जो आलेला असतो तो वडिलांकडून आलेला असतो, आणि तो आलेला असला पाहिजे, असंही ज्ञानेश्वराकडे बघून वाटतं. आता ही गोष्ट मनुष्य जीवनामध्ये कशी लागू होते, की सगळ्यात पहिले आई वडील, मातृदेवो भव पितृदेवो भव. एका बाजूला ज्ञानेश्वराचं चरित्र लक्षात ठेवा,
आणि दुसऱ्या बाजूला आता आपण जी चर्चा करतोय समजून घेण्याकरता ते लक्षात ठेवा. तर पहिल्यांदा काय आई वडील, त्यानंतर काय येते परिस्थिती, परिस्थितीनंतर काय येतं ज्ञान, परिस्थितीनंतर ज्ञान येतं, पण ज्ञानानंतर प्रेम येईल ते आणावं लागेल. आणि ते कुठून येईल तर मग इथून जी लाईन सुरू होते, एक नवीन फाटा फुटतो, तो आहे मदरचा. म्हणून पहिले बाप, बाप रखुमा देवीवर. आणि ज्ञानेश्वर असे पुत्र आहेत की ज्यांनी सिद्ध करून दिलं की बापाची संपत्ती जरी असली तरी ती वाढवण्याकरता प्रयत्न पुत्राला करावे लागतात. संपत्ती वडिलांची आहे, पण प्रयत्न मुलाचे पाहिजे. मग मनुष्य जीवन कल्याणकारक जगायचं असेल तर काय करावं लागेल किंवा काय शिकता येईल त्यातून ज्ञानेश्वराकडनं? ते असं शिकता येईल की कीर्तीचा ध्वज जो होता ज्ञानदेवांच्या हातात तो वडिलांचा होता. आणि त्यांचं जीवन जे जगणं चाललं होतं ते आईचं होतं. म्हणून काय झालं की जीवनात क्रांतिकारी सिद्धांत मांडले गेले, तो ध्वज होता. त्याने कीर्ती कोणाची झाली? विठ्ठलपंतांची. पण लोक कोणत्या नात्याने ओळखायला लागले? माऊली. म्हणजे आई जी आहे ती लोकांशी रिलेशन मध्ये, संबंधामध्ये कल्याण करण्यासाठी त्यांच्याकडे आई होती. प्रत्येक व्यवहारामध्ये आई होती कल्याणकारक. पण कीर्ती आणि कल्याण ह्या दोघांचा ध्वज जो हातात होता ज्ञानदेवांच्या, तो पित्याचा होता. दहावी बारावीच्या परीक्षा आता सध्या संपल्या असतील ना? तर 70च्या पुढे मार्क पाहिजे बरं का टक्केवारीमध्ये. काही ठिकाणी मुलांना सांगण्यात येतं 80, 90, 85. 85% मार्क, 90% मार्क पाहिजे. मग आता हे पाहिजे ही डिमांड कोणाची आहे? मग मुलं त्याच्यावर प्रस्ताव ठेवतात. ते 2 व्हीलर बाईक कोणती निघाली आता नवीन? पॅशन आहे का? बजाजने काढली. तो म्हणतो 2 व्हीलर बाईक दिली तर मी परीक्षाला बसेल आणि अभ्यास करून दाखवेल. वडिलांची श्रीमंती पाहून काही ठिकाणी म्हणतात की 2 व्हीलरवर कोण फिरेल? जर का एखादी कार मिळाली तर शिक्षण करतो. अशा अवस्थेमध्ये आई वडील काय करतात? पोरं हताश करायचा प्रयत्न करतात किंवा सांगतात की चांगल्यातला मोबाईल, म्हणजे जरा ब्रँडेड कंपनीचा. आता ऑनलाईन वर अभ्यास होतो हे सत्य आहे, परंतु एखाद्या सॅमसंगच्या मोबाईलवरही होऊ शकतो, परंतु ब्रँडेडच पाहिजे. मग आमच्या मित्राकडे असा आहे, मग तसाच पाहिजे, मग OnePlusच पाहिजे. असा जो आग्रह धरून केला जातो त्यावेळेला आई वडिलांनी काय उत्तर द्यावं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आई वडिलांनी अशा केसमध्ये काय करायला पाहिजे? ब्रँडेड मोबाईलची किंमत किती आहे? तुम्हाला चांगली बाईक पाहिजे, त्याची किंमत किती आहे? मग तेवढे पैसे मी तुझ्या अकाउंटला ठेवतो, पण मोबाईल रिचार्ज करायसाठी लागणारे पैसे तू कमवायचे. बाईकचे पैसे अकाउंटला ठेवतो, पण पहिल्यांदा बाईकला लागणारे पेट्रोलचे पैसे कमवून दाखवायचे. हे तुम्ही म्हणाल की हे कसं काय टॅली होईल आता याच्यात? पसायदान कुठे, हे कुठे? कारण कोणत्याही तऱ्हेचा असा सौदा ज्ञानेश्वरांकडून नव्हता झालेला. बाप रखुमा देवीवरू म्हणजे बापाला कन्सिडर केलेला आहे पराक्रमात.
पराक्रम करून दाखवला, त्यात वडील कन्सिडर केलेले आहे, म्हणजे वडिलांना हिशोबात धरलेला आहे. पण लोककल्याण करताना आईला हिशोबात धरलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी तयार झाली, चांगदेव 65 तयार झाली, अमृतानुभव तयार झाला. त्यांच्या शब्दामध्ये, व्यवहारामध्ये जे प्रेम होतं, ते प्रेम त्यांना लोक माऊली म्हणून गेले. पण ज्या ज्या गोष्टी क्रांतिकारी होत्या, सहन शक्ती, ते बापच्या भरोशावर होतं. मुलं काय करतात? बापाच्या भरोशावर सगळं करतात. आणि जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, एक वेगळा अनामिक आधार असतो. ज्ञानदेवांनी पांडुरंग कायम ठेवलाय, म्हणून प्रत्येक त्यांच्या अभंगाच्या शेवटी बाप रखुमा देवीवर, कोणताही अभंग घ्या, 1000 अभंगापेक्षा जास्त असतील, पण तिथं तेच शब्द आहेत, बाप रखुमा देवीवर. तो शब्द अनेक धर्मांनी उचलला, मग आकाशातला बाप. म्हणजे किती मस्त संकल्पना आहे. पराक्रम करायचा असेल तर वडील. जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, तया सत्कर्मी रती वाढो. एखाद्या सत्कर्मामध्ये जर प्रेम वाढवायचं असेल तर त्याला पराक्रम लागेल. सत्कर्मामध्ये रती कायम ठेवण्याचं काम करायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल. आणि तो प्रयत्न सातत्याने करायसाठी काहीतरी मोठी पराक्रमाची दिशा हातात लागेल. आणि स्वतःला पहिल्यांदा त्यात रमण करायचं असेल तर त्याच्यासाठी कीर्ती वडिलांची व्हावी. म्हणून कल्याण जीवनाचं व्हावं, वडिलांच्या कीर्तीसाठी म्हणून कल्याण जीवनाचं व्हावं. आणि एकदा आपल्या जीवनाचं कल्याण कशात आहे हे लक्षात आल्यानंतर आपोआपच आपल्या हातून जी कर्म घडतात ती कल्याणकारक असतात. आणि ती कल्याणकारक कशी कर्म असतील ते दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या पुढच्या, जे खळांची व्यंकटी सांडो, याच्या पुढची ओवी कोणती आहे? दुरितांचे तिमिर जाओ, दुरितांचं तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची सुरुवात जर बघितली ना, आता विश्वात्मके देवे, विश्वाचा आत्मा. ज्ञानेश्वरांना हे पक्क माहित होतं की आत्मा आपला मित्र आहे, आत्मा आपला शत्रू आहे, आत्मा आपला बंधू आहे. त्यामुळे विश्वामध्ये सगळीकडे काय आहे? आत्मा आहे. मग तो जर आत्मा विश्वामध्ये आहे तर मग आमचा मित्र कोण? आमचा बंधू कोण? आमचा रिपू कोण? रिपू सुद्धा आत्मा आहे. जेव्हा स्वतःच्या जीवनाचं कल्याण व्हावं अशी इच्छा नसते तेव्हा आत्मा रिपू असं म्हणता येईल. आणि जेव्हा कल्याण करण्याची तडप असते, तसे कार्य घडतात, त्यावेळेला आत्मा मित्र. आणि जेव्हा एकट्याला भय वाटतं त्यावेळेला आत्मा बंधू सोबत असतो. मग तो सांगतो की घाबरू नको, सोबत आहे. तर कल्याणकारक कामाच्या साठीचा जो महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी दुरितांचे तिमिर जाओ. हे दुरित काय आहे? मग चालीरीती, रीती रिवाज हे शब्द आपण ऐकलेले आहे ना. आमच्या चालीरीतीनुसार, रीती रिवाजानुसार. मग तो रीती शब्द ज्ञानदेवांनी कायम ठेवला आणि त्याच्या पुढे फक्त दू शब्द टाकला. दुरितांचे तिमिर जाओ, दुरीती. दुर्योधन शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? दुःशासन शब्द ऐकल्यानंतर काय येतं? प्रत्यक्षात त्यांचे नाव तसे नव्हते.
पहले उसका नाम था सुयोधन, तो नाम चेंज हो गया. सुयोधन हे नाव बदललं गेलं. पण ते बदललं का बरं? तर सगळे जे काय ऍक्टिव्हिटी होत्या, जे कर्म होते, ते कर्म सगळे अकल्याण करणारे होते. मग सुच्या जागेवर दू आला. सुशासन, सुच्या जागेवर दू आला. आणि हा जो द अक्षर आहे हा निगेटिव्ह साईडचा आहे. आजच्या सत्रामध्ये जेव्हा घरून निघाले आणि घरी कोणीच नाही आहे, कुलूप लावावं लागतं की नाही? आपण गायत असलो तर बरेच वेळा कोणीतरी म्हणतं ओढून बघा, मागे जाऊन ओढून बघतो की नाही? कुलूप लावण्याची ऍक्शन सांगा कशी असते. कोणत्या दिशेला फिरवता तुम्ही? असे उभे आहे, तुम्ही कोणत्या हाताला फिरवता? लेफ्ट, लेफ्टला फिरवता म्हणजे ते बंद होतं. राईटला फिरवलं तर उघडतं. ज्या वेळेला माणूस वाम मार्गाने जातो, अकल्याणकारक जीवन जगतो, तो दुसऱ्यांना काय करतो? स्वतः अकल्याणकारक जीवन जगतो, तेव्हा तो चांगल्या गोष्टीला कुलपात बंद करतोय. म्हणजे आता तुम्ही कुलूप लावताय. म्हणून बरेच वेळा काही जे भारतामधले तत्वज्ञ आहेत, संत आहेत, ते म्हणतात की दरवाजा उघडा. मग दरवाजा उघडायचा, त्याला जर कुलूप असलं तर त्याची किल्ली माहित पाहिजे ना. त्याला संस्कृतामधून कुंजिका म्हणतात. कुंजिका म्हणजे किल्ली. दरवाजा बंद आहे आणि त्याला कुलूप आहे. त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे, आतमध्ये कल्याण दाबून ठेवलेलं आहे, आतमध्ये मुक्ती आहे, आतमध्ये शांती आहे. उसको कमरे में बंद करके ताला लगा दिया है बाहर से. तो बाहर से ताला लगा दिया तो लगाने वाला क्या करता है? उसको उल्टा घुमाता है लेफ्ट की तरफ, तो लग जाता है. आता हा लेफ्ट म्हणजे काय? हा डावा हात म्हणजे काय? हा जो डावा हात आहे हा विज्ञानवादी डावा हात आहे, पण तो व्यवहारवादी आहे. विज्ञान तरी एकदा सुख देतं, पण सगळीकडे व्यवहार बघणं म्हणजे प्रपंच सगळीकडे बघणं, तो डावा हात असं करतो. म्हणून परमार्थ करताना प्रपंचाचा आधार लागतो. असा परमार्थ करताना प्रपंचाचा आधार लागतो. मग तो डावीकडे कुंजी बंद केली, स्वार्थी माणूस काय ना करे. त्याला जे पाहिजे असतं ना, ते जर दुसऱ्या कोणाच्या ताब्यात जाणार असेल तो तो काय करतो? कमरे में बंद करके चावी दरिया में डाल देता है कि वो मुझे तो नहीं मिलेगी तो नहीं मिलेगी, लेकिन तुझे भी नहीं मिलना चाहिए. ज्ञानेश्वराला हे माहित असेल की अरे असं होईल कि हमारा क्या तुम्हारा भी नहीं होने देंगे. कमरे में बंद करके दरिया में चावी डाल दी, तो दरिया में कौन जाएगा ढूंढने को? ते कुठे असेल काही पता आहे त्याचा? अथांग दरिया असतो तो. तर कल्याणकारक गोष्टी सगळ्या आतमध्ये बंद केल्या आणि कुंजिका म्हणजे चावी, किल्ली. मग आता ती किल्ली कोणती आहे? सप्तशतीमध्ये ऋषीने फार सुंदर सांगितलेलं आहे. ददाती प्रतिगृह्णाती नान्नै थैषा प्रसीदती. पहले दे दो, देवी को सब दे दो, अर्पण करो, और फिर वापस उससे मांग लो कि ये जो चीज है हम संभालते हैं. बस. मग आम्ही का बरं सांभाळतोय? तर आम्ही कल्याणकारक गोष्टीशी ते वापरू आणि त्याच्यासाठीच जमा करून ठेवू. कल्याणकारक गोष्टीसाठी वापरू, ते आमच्याकडे दे. कारण आम्ही तुझे विश्वस्त याच्या करता आहोत की आम्ही ते कल्याण करू.
अग्निविद्या समजून घेताना कठोपनिषदामध्ये ऋषी म्हणतो की ह्या पृथ्वीवर जेवढे काय पर्वत आहे, जेवढे काय सरोवराने भरलेले, पाण्याने भरलेले सरोवर आहे, सागर आहे, वनस्पती आहेत, आणि आपल्या जवळ धन आहे, आपल्या जवळचं अन्न आहे, ते तुमचं एकट्यासाठी आहे असं समजू नका. आणि तसं समजलं तर तो जो आत्मारूपी अग्नी आहे तो कळणार नाही. ज्ञानेश्वर आता काय म्हणतात, दुरितांजे तिमिर जावो, म्हणजे कल्याण, स्वतःचं कल्याण तर डावीकडे फिरून बंद करून ठेवलाय, जोपर्यंत ते उजवीकडे फिरत नाही. आता उजवा हात जो आहे तो भाव, प्रेम, इमोशन्स, श्रद्धा, मग ते उघडेल ना. विद्वत्ता असली म्हणजे तो स्वतः एकांतात जातो आणि त्याची विद्वत्ता जोपासतो, ते नाही. अज्ञानी सन्मार्गाला लागले पाहिजे, पण त्याच्याकरता जो ज्ञानी आहे त्याच्याकडे तर त्यांचं कल्याण करायची इच्छा असली पाहिजे. त्याच्याकडे जर कल्याणकारक इच्छा नसेल तर काय होईल. तर स्वतःच्या कल्याणापासून सुरुवात करणं, त्यासाठी काय करावं लागेल, डावीकडे सगळं जे बंद झालं, लेफ्ट एंगल चेंज करके राइट एंगल को घुमाना पड़ेगा. ताला खोलने के लिए अगर लेफ्ट में घुमाते रहे और राइट में घुमा ही नहीं रहे तो वो खुलेगा कब. 1 तास 2 तास जरी तुम्ही तसं करत राहिले तर नाही उघडल्या जाणार. तशा ह्या ज्या रीती आहे, ह्या रीती काही वेळेला कल्याणकारक गोष्टी कुलपात बंद करून टाकतात, आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुरीती, अज्ञानामध्ये घडलेलं काम. म्हणून चालीरीती, रीती रिवाज हे शब्द आले. मजा होते कधी कधी आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये, खूप मोठी मजा होते. मुलीचं लग्न ठरलं, मी असंच एकदा टीव्हीवर बघत होतो, त्यात एक मस्त भारी जोक होता. मुलीचं लग्न ठरलं तर त्यांनी, मुलावाल्यांनी सांगितले की आमच्या रीतिरिवाज असा आहे की मुलाला कपडे पाहिजे, साखरपुड्याची रिंग वेगळी पाहिजे, आणि जेव्हा मुलगा मंडपात येईल त्यावेळेची रिंग वेगळी पाहिजे, आणि मुलाच्या मागे वराती असतील तर काही नाही, आपलं प्रत्येक वरात्याला जर जमलं तर एक एक ड्रेस. हां, आणि तुमची जर चांगली तयारी असेल तर काहीतरी एखादा दागिना, नाही तर एखादं काही गिफ्ट की त्यांच्यावर नाव टाकून ते लक्षात राहील असं. असा आमचा रीतिरिवाज आहे, आणि काही विशेष नाही. जे नवरदेव खाली उतरल्यानंतर त्या मंडपापर्यंत जाण्याकरता कार्पेट असलं तर आमचा रीतिरिवाज आहे तसा, किंवा कार्पेटवरूनच नवरदेव जातो, आणि मग तो जे छत असतं राजे महाराजांच्या डोक्यावर ते धरावं लागतं. तर ते जर तुम्हाला चांगलं आणता आलं तर आमचा रीतिरिवाज आहे तसा. पण तुम्हाला सांगणं बरोबर आहे ना. तुम्हाला जर नाही सांगितलं, तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही आम्हाला ऐन वेळेवर सांगताय, तर आमचे रीतिरिवाज तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि मग जेवढे वरात येतील ते एक दिवस किंवा 2 दिवस राहतील, तर मग त्यांची खानपानाची व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि आमच्याकडे कसं की प्रत्येक नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये मिठा खाण्याचा रीतिरिवाज आहे. हां, आणि कसं असतं ना, आमच्याकडे असाही रीतिरिवाज आहे की जेव्हा लग्न विदा होतं तर तेव्हा काही नाही तर 2 चाकी 4 चाकी असा आमचा रीतिरिवाज आहे. तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला असं, तुम्ही समजदारी आहात, तुम्हाला सांगायची जास्त आहे. पुढे आपण एकामेकाचे समधी होणार आहे, आणि तुम्हाला सगळं अगोदर आमचे रीतिरिवाज ते सांगणं गरजेचं आहे. वाल्यांकडच्यांनी ऐकलं, जो मध्यस्थी होता, मामा काका कोण, आणि थोडंसं घामच आला त्याला जागेवर की बुवा हे असा कसा रीतिरिवाज आहे. नाराज होऊन गेला तो.
मग बाकीचे म्हणायला लागले, का हो ते काय लग्नपत्रिकेचं काय झालं? तो म्हणे, हा थोडं जरा थांबून घ्या ना. नाही नाही, आता 15 दिवसावर लग्न आलं. तो काही सांगायलाच तयार नव्हता. परेशान राहत होता फक्त. मुलीच्या बापाने विचारलं, झालं काय तुम्हाला? नाही म्हणे, मला सांगा ना. ते दोघं जण गप्पा मारत होते आणि तेवढ्यात नवरी, त्यांच्यासाठी ग्लासभर होणारी नवरी काहीतरी ज्यूस घेऊन जात होती आणि तिने ते ऐकलं की ते म्हणतात, हमारा रीतिरिवाज आहे, नवरदेवाच्या मागे वराती येतील तर त्यांना कमीत कमी एक ड्रेस का कपड़ा तो. आता वराती किती, ऐसा कुछ नहीं, वो 50 भी रहेंगे, 100 भी रहेंगे. आता एकाला एवढं आणि मग त्यांना काहीतरी गिफ्ट. आम्ही तर काय म्हणे, आमच्या रीतिरिवाजामध्ये खरं ऐसा देखे जाए तो कैसा है ना, सोना देते लेकिन आपके तरफ देख के. हा, हे मोठी मजेशीर गंमत आहे की तुमच्याकडे पाहून आम्ही असं सांगतो की बा सोनं नाही दिलं तरी चालेल, पण दुसरं काहीतरी चांगलं पाहिजे ना, असा आमचा रीतिरिवाज आहे. ते मुलीने ऐकलं, त्यांचं होऊ दिलं, वडिलांना जाऊ दिलं. त्या मध्यस्थी माणसाला पकडलं, म्हणे, अंकल फोन लगाओ उसको. किसने फोन किया था तुमको? म्हणे, वो बिचौली वाले ने फोन किया था, वो बोला था हमारा रीति रिवाज है, आपलाही रीति रिवाज ऐकून देऊ म्हणे. मग रीतिरिवाज ऐकवायसाठी फोन लावला. म्हणे, आपली काल परवा गोष्ट झाली ना रीतिरिवाजाविषयी? म्हणे, हा. तर म्हणे, कसं आहे, आपलेही संबंध होणार आहे तर आमचेही काही रीतिरिवाज आहे, तुम्हाला सांगून देणं गरजेचं होतं. दुरितांचे तिमिर जाओ दुरिती, सांगणं गरजेचं आहे म्हणे. तर म्हणे, काय रीती, कसं असते म्हणे की ज्या वेळेला मुलगा तिथं येतो ना, तर तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही तर रिंग देऊ, परंतु काय असते, सौभाग्याचं लेणं असतं. तर ते जे लांब असतं ना, बिंदी बोलते ना उसको, तर तशी सोन्याची बिंदी आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे मुलीला द्यावं लागते. आणि ज्या वेळेला साखरपुडा होतो ना, तर त्यावेळेला आमचा रीतिरिवाज असा आहे किंवा मुलावाल्यांनी चपला हार तरी द्यावा. तो म्हणे, असं असतं का? म्हणे, हा, आमचा रीतिरिवाज आहे तो. कसा आहे ना, तुमच्यात आणि आपल्यात प्रेम कायम राहायला पाहिजे. आता रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार सुरू झाला ना, तर म्हणून आमचा रीतिरिवाज आहे. आणि म्हणे, अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, किंवा जे जानोशावर आमच्या मुलीकडचे असतील तर त्या लोकांना कसं आहे, आमच्याकडे नुसतं ड्रेस नाही दिल्या जात. म्हणे, मग म्हणे, ड्रेसच्या सोबत असतं की नाही, तर एखादा परफ्यूम त्याच्यासोबत पाहिजे. तर ड्रेस तर तुम्ही द्यालच म्हणा. मुलीने त्याला पहिल्यांदा ट्रेनिंग दिलं होतं, कैसा बात करणे का. ड्रेस तर तुम्ही देणारच आहे, कारण आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही तुमच्या वरात्यांना देऊ, पण आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही आमच्या वरात्यांना द्यायचा. तर मग तो लगेच विचारायला लागला, तुमचे वराती किती असतील? तर म्हणे, आता तुम्हाला काय सांगायचं, आमचे वडील आहे ना, खूपच प्रसिद्ध आहे गावात आणि त्यांची अशी हौस आहे की बा मुलीच्या लग्नामध्ये सब आने को होणार. म्हणे, आणि गावाची काही जास्त वस्ती नसली तरी एवढ्या 70-80 हजाराच्या वस्तीमधून 1,000-2,000 तर लोक असतीलच. अभी गांव का मामला है तो कैसा है, किसको मना भी नहीं कर सकते और किसका दिल दुखाना भी अच्छा नहीं. तर याने विचार केला, अरे बापरे, म्हणजे आपण 400-500 जरी नेले तर ह्या 2,000 आणतो की किती आणतो. तो म्हणे, तरी आम्ही भाऊला सांगितलंय की बा ज्यादा लोग मत बुलाओ, पण तो म्हणे, नहीं नहीं, इतने सालों से रह रहे और बेटी की शादी है तो सबको बुलाना ही पड़ेगा. और ऐसा कुछ नहीं, लेकिन हमारा रीति रिवाज है कि हम जिसको भी बुलाते ना, अकेले नहीं बुलाते. आमचा रीति रिवाज आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला जास्त लोड नाही बरं का, पण रीति रिवाजाप्रमाणे अकेले बुलाने का हमारा रीति रिवाज ही नहीं है. म्हणे, मग क्या रीति रिवाज है? म्हणे, कैसा है कि वो अगर मर्द आया तो औरत आएंगे, और कभी कभी क्या होता है ना की माँ आई तो बच्चे भी आ जाते हैं की नाही. आप ही बोल. मग आता काय करणार? तो म्हणे, म्हणजे असे किती लोक आहे. तो म्हणे, आता असं समजा 1,001 लोकांना जरी तुमच्याकडे पाहून आम्ही जर 2,000च्या 1,000 लोकांना जरी आमंत्रण दिलं, आणि हे तुमची माझी गोष्ट आहे बरं का, असं तुम्ही अदर हँड नका घेऊ.
म्हणजे मी तुम्हाला प्रेशराइज करतो असं नाही, पण तुमच्याकडे पाहून आम्ही 1001 लोकांना सांगितलं, तर आता माँ आली तो बच्चे आते ही है और लड़की के भी एक दो बहनें हैं, भाई है, तो उनके भी दोस्त रहेंगे, तो वो भी क्या बोलेंगे कि भाई हमारा रीति रिवाज है कि लड़के के जितने भी लोग हैं उनको और सबको देना पड़ता है. तर मग त्याने घामच पुसला फोनवर, थोडा वेळ पॉज घेतला. म्हणे क्या हुआ? तर म्हणे काही नाही, पण एवढ्यांना द्यावं लागेल का? म्हणे नाही, रीतिरिवाज आहे. आता बघा, तुम्हाला सांगितलंय आम्ही तुमचा रीतिरिवाज तोडणार नाहीये आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे करायला पाहिजे. तर म्हणे हे ठीक आहे, परंतु कसं असतं ना की ज्या वेळेला तुम्ही हार घालाल तर त्यावेळेला आमच्याकडे मुलीला परत अलंकार द्यायचे रीतिरिवाज आहे. तर म्हणे हार घालताना कशाला, पहिले तर केलेलेच आहे ना. हो, पण म्हणे ती घटना आहे ना, आमचा रीतिरिवाज आहे, तुम्हाला सांगितलेलं बरं. तर म्हणे मग ते काय द्यावं लागेल अलंकार? म्हणे काही नाही, बाकीचं तर सगळं तुम्ही दिलेलं आहे म्हणा, परंतु कसं असतं ना, मुलीच्या बाजूला करवली असते, तर तिलाही काहीतरी, तर ती काय करेल, मुलगी तुमच्याकडून घेईल आणि करवलीला देईल, आमचा रीतिरिवाज आहे. तर म्हणे करवल्या कितीक असतील? म्हणे करवल्या काय, आता खरं तर आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे घरातली मुलगी नसते, पण तिच्या काही 2-4 मैत्रिणी आहेत, त्या तर येतीलच. 2-4 मैत्रिणी, 4 की 2? म्हणे आता कसं आहे ना, प्रेम वाटल्यावर प्रेम मिळतं ना म्हणे साहेब, तर त्यामुळे 4 तर येतीलच असं धरून चाला. तो म्हणे अहो, तुम्ही मला काय वेड्यात काढून राहिले का? म्हणे असा कुठे रीतिरिवाज असतो का? आणि हे काय लावलंय म्हणे, नवरीच्या मैत्रिणी, करवल्या, नंतर वराती, आणि एका एका घरातून 4-4, 5-5 लोक, हे काय पद्धत आहे म्हणे. ते चालू होतं बोलणं, त्याच वेळा मुलीने फोन घेतला की हा आमचा रीतिरिवाज आहे आणि होणारी वधू बोलते आहे, तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही करून घ्या, आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही करतो, यायची गरज नाही, हरिओम. ज्ञानेश्वराने हे सगळं पाहिल्यामुळे दुरितांचे तिमिर जाओ, ह्या दुरीती आहेत, याने काय झालं, कल्याणकारक मार्ग बंद करून टाकले, उघडल्याच नाही गेले, भावप्रेम राहिलेच नाही, श्रद्धा राहिलंच नाही, त्याचं सगळं कुलपाट ठेवून आले. और ताला कैसे खोला जाता है? राइट, भावप्रेमाशिवाय ताला उघडत नाही. ह्या चालीरीती आहे, ह्या चालीरीतीमध्ये जीवांचं कल्याण कुलपात आहे, त्यांचं सुख कुलपात आहे, त्यांना काय दुःख होईल कुलपात ठेवलाय, काही घेणं देणं नाही. म्हणून सगळे संत लोक जे मागणी करतात ना, ते ह्या गोष्टी मागतच नाही. ते मागतात काय, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. कुटुंबातला एखादा बाप जर घरातल्या मुलांमुळे वैतागला तर तो कधीतरी त्याच्या मित्राची आठवण काढतो आणि मित्राजवळ जाऊन बसतो आणि तो म्हणतो की आज वेळ आहे का, थोडं रामकुंडावर जाऊन आलो असतो आपण. मित्र अशा वेळेला कामात येतो, मैत्र जीवाचे. जेव्हा इकडनं ताप होईल तेव्हा मित्र ही सावली आहे, उन्हाचा ताप होईल तर त्या सावलीत जाऊन बस, थोडा वेळ जरा विश्रांती मिळेल. दुरितांचे तिमिर जाओ, तिमिर म्हणजे अंधार. आता दुरीती ज्या येतात, वाईट चालीरीती, त्या अज्ञानाच्या अंधारामुळे येतात. आणि ते अज्ञान कोणतं आहे, तर कल्याणकारक जीवन न जगण्यामुळे तयार झालेलं, स्वतः कल्याणकारक जीवन न जगल्यामुळे तयार झालेलं अज्ञान, आणि त्या अज्ञानातून चालत आलेली रीती, आणि त्या रीतीमुळे समाजामध्ये नष्ट झालेला बंधुभाव, मैत्रीभाव, समभाव नष्ट झालाय. या दुरीती आहे. वाराणसीचा राजा, त्याचा मुलगा ब्रह्मदत्त, तो वेद पठण, उपनिषद पठण,
आणि जीवनाचं तत्व शिकण्याकरता तक्षशिलेला गेला. तक्षशिलेला जाऊन तो सगळं शिकून आला. जेव्हा अज्ञान दूर होतं आणि ज्ञान उदयाला येतं, त्यावेळेला कळायला लागतं की परपीडा होते आहे आणि तरी ती रीत निभावल्या जात आहे. नवरात्र आहे देवीचं आणि देवीच्या नवरात्रामध्ये घरातले लहान लहान मुलं इकडे तिकडे खेळत असतात. दुपारी 12 वाजता देवीची आरती होईल. सगळे नातेवाईक बोलवल्या जातात. पुरणाचा नैवेद्य. त्याच्यात 1-2 तास आधी एखादं पोरग जाते, भूक लागली म्हणतो. काय सांगितलं जातं त्याला? नैवेद्य झाल्यावर. नैवेद्य झाल्यावर जेवण करणे, नैवेद्य झाल्यानंतर प्रसाद घेणे, हे रीत आहे की नाही? रीत आहे ना. म्हणजे 1-2 क्रम. रीत म्हणजे काय? क्रम. की ह्यानंतर हे, याच्यानंतर हे. सत्यनारायणाची पूजा चालू आहे. पूजा मांडली आहे मस्त. लाल कपड्यावर कलश, त्या कलशावर एक तामणामध्ये गोपाल कृष्ण, मागे सत्यनारायणाचा फोटो, पुढे 5 विडे, त्याच्यावर वेगवेगळ्या तऱ्हेची फळं आणि केळी तर पाहिजेच. मग अर्धा डझन 1 डझन केळी आणि तो प्रसाद. बापाच्या खांद्यावर हात ठेवते आणि हळूचकन त्याच्या खांद्याचा आधार घेऊन त्या पूजेतलं एक फळ, एक केळी उचलायचा प्रयत्न करणारी छोटी मुलगी. तिला लगेच सांगितलं तर काय काय देवाचा आहे ना, बाप्पा झाला का अजून? रीत आहे की पूजा झाल्याशिवाय बाप्पाचा आहे मग ते तुम्ही नाही घ्यायचं. आणि सगळेचे सगळे फळं देवाजवळ ठेवल्यामुळे घरात काही नसते. पोरग हात करते. एखादं लहान पोरग येतं, त्याला ते खारीक दिसते, नाही उचलू देत. रीत आहे. आता सत्यनारायणाच्या पोथीत तर काही त्याने असं लिहिलेलं नाही. तुम्ही म्हणजे हे अदर हँड नका घेऊ. जे सांगतोय त्याच्या मागचा भाव, अन्वयार्थ बघा. की ते जर खारीक उचलते आहे तर उचलू दे की, दुसरी ठेवून देऊ. परंतु ते जे बालक आहे त्याला माहिती नाही ना काही. तो तर बालब्रह्म आहे. विनोबा भावे मोठ्या आनंदाने सांगायचे कधी कधी की जुने घर होते, त्याला असे लोखंडाच्या साखळी असायच्या आणि मग ते लहान लहान पोरं यायचे, ते असं खेळत बसायचे, वाजवत बसायचे. मग त्याला घरातला कोणी आला, काय तुला समजत नाही का, बंद कर. ते विनोबा भावेंनी बघितलं. काय असतं म्हणे, आपण बसलोय तो असं ते वाजवतो, बरोबर नाही. विनोबांनी सांगितलं की बाल ब्रह्म नाद ब्रह्माशी खेळते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बाल ब्रह्म आहे, ते नाद ब्रह्माशी खेळताय. त्याला माहिती आहे का की तुम्ही काय करताय? आणि एरवी आपण काय म्हणतो, बालक आहे ना ते ब्रह्मरूप असतं, ते परमेश्वराचं रूप आहे. म्हणजे जोपर्यंत त्याला आपल्याच रीती कळत नाही ना, तोपर्यंत तो परमेश्वर आहे. ज्या दिवशी आपल्या रीती त्याच्यात ओतल्या गेला, तेव्हा त्याचा परमेश्वर त्याला सोडून आपणच पळवून लावला. त्याचा काही संबंध नाहीये, आपण त्याच्यातला भगवान पळवला. तर ही गोष्ट थोडीशी समजून घ्यायसारखी आहे की रीती असली पाहिजे. नो डाऊट, रीती मीन्स एक क्रम. परंतु त्या क्रमामध्ये ज्याच्यासाठी चाललंय त्याचं ज्ञानही तर पाहिजे ना. एकदा प्रयोग करून बघा. पाहुणे आले की त्यांना सांगायचं की तुम्ही आता आले, चहा पाणी झालं, 11:30-12 आलेला पाहिजे पाहुणा. पण त्याला सांगायचं बघा 4 वाजता आहे ना, पुरी आहे, खीर आहे, 2 भाज्या आहे आणि कोशिंबीर आहे आणि काग पापड आहे ना आपल्याकडे. बायकोला बोलून घ्यायचं तेवढ्या, म्हणजे आधार राहतो. पापड आहे ना? हा पापड आहे. आणि मग रायता करू आणि कांदे भजी होतील ना? होतील.
बस मग एवढं आहे, पण ते 4 वाजता आहे. मग आता काय आहे? चहा बिस्किट आणि 4 वाजता हे सगळं आहे. आणि एवढंच नाही तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि सध्या अक्षय तृतीयेपर्यंत आंबे आंबट असतात, म्हणून आम्ही ते काही आणले नाही. परंतु जेवणानंतर आईस्क्रीम आहे. पण हे सगळं 4 वाजता. आता एक प्रश्न असा निर्माण होतो की पाहुण्यांची रिॲक्शन काय राहील. आणि नंतर सांगायचं की आमच्या कुलाची रीत आहे की पाहुणे आले की त्यांना यथा सांग जेवण दिलं पाहिजे. आम्ही असं उपाशी कोणाला जाऊ देत नाही, पण जेवण 4 वाजता. आता तो घरून सकाळी निघालेला आहे 8-9 ला आणि तुम्ही 11:30-12 त्याला फक्त चहा बिस्किटावर वरून सांगताय की 4 बजे बहुत अच्छा खाना है. ह्या रीती अशा आहेत. ज्ञान म्हणून ज्ञानेश्वराचा कळवळा काय की अरे दुरितांचे तिमिर जाओ, दुरीती, त्याच्यावर असलेलं अज्ञान गेलं पाहिजे. आणि मग ते अज्ञान जाईल कसं? विश्व कल्याणाची तळमळ ज्याच्यात उठली. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाव. स्वतःचा धर्म काय? कल्याण करणं हा स्वतःचा धर्म आहे. आमच्या जीवनाचं कल्याण करणं. मग जीवनाचं कल्याण कसं करायचं हेच माहित नाही, त्याचंही अज्ञान आहे. त्याच्याविषयीचं ज्ञान नको व्हायला. तिमिर, अंधकार. अंधकार याचा अर्थ अज्ञान. आवडता दृष्टांत आहे ज्ञानेश्वर महाराजांचा की रस्त्याने निघाले आणि समोर दिसला की अरे साप आहे आणि थांबून घेतलं. तिथं रस्ता एकच आहे गावाकडे जाण्याचा, थांबून घेतलं. मागून दुसरे आले, साप आहे म्हणे पुढे. त्यांनी बघितलं, हा साप आहे. एकाने माचीस काढली आणि असं केलं. थोडासा पुढे पुढे जात जात पाहिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रज्जुवारी, त्या काय शब्द आहे बुवा तो, रज्जुवारी भाषे सर्प जैसा है ना. रज्जू म्हणजे दोरी अंधारात पडलेली आहे, त्यावर सर्प आहे असा भास होतो. आणि तो नुसताच भास होत नाही तर घाबरतो माणूस, थांबून घेतो. अज्ञान कसं आहे? भास होत नाही, तो थांबूनही घेतो, भयभीत होतो. अज्ञान भयभीत करणार आहे. आणि भय घालवणारा कोण आहे मग? घरात एकटे आहात आणि चालता चालता एखाद्या अणकुचीदार खिळ्यावर पाय पडला आणि ओरडले, तर कोणाचं नाव घेता? आई. परंतु अचानक कुठून तरी आवाज आला आणि एकदम लाईट गायब झाले, काहीतरी भयानक बसलं, नाव कोणाचं घेता? भय कोण घालवतं? ज्ञानेश्वर महाराज काय लिहितात? बाप रखुमा देवीवरून. मृत्यूचं भय कोण घालवतं? बाप. ज्ञानेश्वर महाराजांनी बरोबर बाप धरलाय. परंतु दुःख झालं तर ते दुःख कोण घालवतं? त्यावेळेला कोणाची आठवण करायची? आई, रुखमाबाई. म्हणून बाप रखुमा. आणि दुःख काही कमी नाही झालं. भिक्षा मागायला गेले होते, तर ती भिक्षा मागताना लोकांनी झोळीमध्ये काय काय टाकावं बुवा? तुम्ही वाचलाय का चरित्र ज्ञानदेवांचं? काय काय टाकलं होतं भिक्षा त्या झोळीमध्ये? पीठ तर दिलं, माती, शेण, दगड, उतारा केलेल्या वस्तू सुद्धा टाकल्या होत्या, ज्या लोकांच्या अंगावर उतरलेल्या. ही मोठी गंमत आहे. आणि विद्वान लोक तिथे जिथे राहत आहेत ते असं करतायत. दुरितांचे तिमिर जाओ, या दुरीती आहेत सगळ्या. झोळीमध्ये उतारा केलेल्या वस्तू, लोकांच्या उतारा केलेल्या. बरं, एवढंच नाही तर त्यांना तर काही बोलायचे, परंतु ज्या दुःख तर तेव्हा झालं ज्ञानेश्वरांना की ज्या वेळेला ते त्यांच्या आई आणि वडिलांवरून बोलायला लागले.
आरोप कसे व्हायला लागले वेगळ्या पद्धतीचे, जे सहसा एखाद्याला जेरी साणायचं असलं तर माणूस करतो. पहिला आरोप कोणाला जेरी साणायचा आहे काय, सगळीकडेच तसा प्रचार आहे, त्याचा उच्चार करायची गरज नाही. ते जेव्हा ऐकलं ना तेव्हा त्यांना मग असह्य झालं, आणि ते असह्य झालेलं दुःख तेव्हा आठवण कोणाची आली, आईची. पण जे भय होतं की या दुःखामध्ये काही अनिष्ट घडू नये, स्वतःला बंद करून टाकलं, वेगळं करून दिलं. ज्याला आपल्या जीवनाच्या कल्याणाचा मार्ग पक्का धरून चालायचा आहे आणि त्याला असं वाटतं की आता ज्या मार्गाने निघालो तो एक कारवा तयार झाला, परंतु त्या मार्गात जाण्याकरता कारवाई तसा स्पीडली राहायला पाहिजे, तर त्यावेळेला काही वेळा तो बाजूला होऊन त्यांना सांगतो की चालून दाखव, चल के बताओ, देखता हूं कैसे चलते हैं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मार्च नाही करत का, तर ते मार्च करून दाखवावं लागतं. तेव्हा तो इन्व्हॉल्व नसतो, तो बाजूला उभारून पाहतो कसे चालले. झोळीमध्ये उतारा केलेल्या गोष्टी, ही रीत आहे भिक्षा द्यायची. पण त्याच्याकरता संस्कृत जे नीतिशास्त्र लिहिणारे लोक आहेत त्यांनी एक मस्त लिहून ठेवलाय की भिक्षा देताना जो अवमान होईल अशी भिक्षा देतो, अवमान शब्द बोलून भिक्षा देतो, अशा केसमध्ये देणाराचा नाश होतो, घेणाराचा नाहीच. जो देतो त्याचा आहे. म्हणून अवमान करून भिक्षा नाही, अवमान व्हावा म्हणून एखादी वस्तू दिली तेही नाही. ₹150-200 शाल दिली होती, पण जेव्हा आपली पाळी आली ना ओसवालची 500ची दिली. अवमान करून दिले आहे ना, त्याचं तर काही होणार नाही, पण देणाराचा नाश होतो, नीतिशास्त्र सांगते. तर हे जे दुरीती आहे, ह्या दुरीती कुठे कुठे आहेत त्याचा शोध घ्यावा लागेल. आणि ह्या दुरीतींनी जो विश्वकल्याणाचा मार्ग आहे, म्हणजे जो आत्मदेव आहे, तो आत्मदेव संतुष्ट आहे की नाहीये ते बघायचं आहे. मग त्या दूच्या जागेवर सु आणायला लागेल, सुरीती करावं लागते. पण ज्ञानदेवांच्या काळातही हे असं होतं. तर तो जो वाराणसीचा राजकुमार होता ब्रह्मदत्त, तो तक्षशिलेमध्ये शिकायला गेला, सगळ्या तऱ्हेचं ज्ञान शिकला, आणि त्या गोष्टी तक्षशिला विद्यापीठ त्यावेळचं प्रसिद्ध विद्यापीठ होतं. सगळ्या तऱ्हेचं ज्ञान तिथं दिले जात होतं. कर्म करण्यावर कधीच कोणीही वेगळा असा भाव निर्माण केला नाही की कर्म नाही केलं पाहिजे. पण अज्ञानात होणारं कर्म हे दुरीती घालवणारं ठरू शकते, दुरीती निर्माण करणारं ठरू शकते, अज्ञानात होणारं कर्म. मग ते कर्म करताना त्याचं ज्ञान पाहिजे की पूजा चालू आहे, लहान मुलगा खारीक मागते, काय कराल, आणि रीती काय देऊ नाही, करायला काय पाहिजे ते, हे जेव्हा जमेल हे ज्ञान की आता रीत अशी आहे पण काय करू आता, मग ते तो निर्णय घेण्याची क्षमता ज्याच्याकडे तो कोण असेल, ज्याला त्याच्यातलं ज्ञान झालं, तर तो निर्णय घेता येईल. कधी कधी अचानक एखादा सहृदय भावाचा माणूस असेल, प्रेममय जगणारा असेल, तर तो निर्णय घेऊन टाकतो, त्याला ज्ञान नाहीये पण त्याच्याकडे प्रेम आहे, तो निर्णय घेऊन घेतो, देऊन दे खारी, आपण दुसरी केळी मागतोय काय, देऊन टाका. आरती बाकी आहे, लहान लहान पोरं येतात, झाकण उघडून पाहतात, प्रसाद आहे, मग त्याला फटकन मारून बाजूला. त्याच्यापेक्षा आता अशा गोष्टी कमी होतात, क्योंकि अभी क्या हो गया ना, वो सगळ्या आई ज्या आहेत ना त्या मुलाला घरूनच सांगतात डबल घ्यायचं नाही, हा, कारण आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे, तुला आवड आहे ते जाऊ दे, पण आम्हाला यांच्या पोरांनी डबल घेतला असं नको व्हायला, घरूनच डबल ना की मागत नाही तरच नेईल,
त्यामुळे आता जनरली पोरं डबल मागत नाही, पण घुटमळत राहतात. काय करतील त्यांच्याकडे दुसरं काही नाहीच आहे ना, घुटमळत राहतात ते. पण ते घुटमळणं ज्याच्या लक्षात आलं तो ज्ञानदेव, त्या रीती ज्याच्या लक्षात आल्या तो ज्ञानदेव. मग हे ब्रह्मदत्त जेव्हा शिकून गेला आपल्या गावामध्ये, तेव्हा त्याने बघितलं एक मोठं वडाचं झाड आहे, त्याची लोक पूजा करतायत. तिथं काही काही देवतांची स्थापना आहे, मंदिरांमध्ये देवतांची पूजा चालू आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांचा प्राण्यांचा बली दिला जात आहे. हे त्याने बघितलं. आपण आजची ओवी कोणती घेतोय? दुरितांचे तिमिर जाओ. दुरीती ज्या चांगल्या नाहीये आणि त्या दुरीतीमुळे काय झालं, अज्ञानामध्ये तयार झालेल्या असल्यामुळे अज्ञानाचा प्रभाव जास्त झालेला आहे. त्याने बघितलं ते ब्रह्मदत्ताने की काय चाललंय. मग लोकांना तो विचारायला लागला की हे काय चालतात. ते म्हणे तसं नाहीये. काय आहे, यांनी त्या ठिकाणी मन्नत मागितली होती की जर आम्हाला संतती झाली तर आम्ही बली देऊ. नवदुर्गा ज्या आहेत ना, त्या नवदुर्गांचे जे बसायचे प्राणी, ज्या आसन आहे किंवा वाहन आहे, नवदुर्गांचे वाहन कोणकोणते आहे? घोड्यावरची देवी आहे की नाही नवदुर्गामध्ये, वाघावरची आहे की नाही, सिंहावरची आहे की नाही, कोंबड्यावरची आहे की नाही, बसली आहे की नाही, प्राण्यावरची देवी बसलेली आहे की नाही. तर कदाचित काही लोकांनी विचार केला असेल की देवीला जर कोंबड्यावर बसवलं तर बली देणं बंद होईल, की अरे हे हिचं वाहन आहे, नका देऊ, असाही असेल तो भाव. ब्रह्मदत्ताने बघितलं की सगळीकडे असं बली द्यायचं काम चाललंय. तेव्हा त्याने विचारलं तर लोक सांगायला लागले की आमचं घर होत नव्हतं, ते झालं म्हणून मग आम्ही बली देतोय. मग लग्न होत नव्हतं, ते झालं म्हणून आम्ही बली देतोय. आता ह्या दुरीतीच्या विरुद्ध बोलणं आणि बोलल्यानंतर, म्हणजे पहिले तर बोलणं आणि बोलल्यानंतर काय परिणाम होतील. एक ग्रुप आहे खूप मोठा, तो दुरीती चालवतोय, काय होईल आहे की नाही. ज्ञानेश्वरांनी काय केलं, मोघम दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो. हे दुरितांचं तिमिर गेलं पाहिजे. त्यांनी काय केलं, ब्रह्मदत्ताने हळहळला तो की आता ही दुरीती जर घालवायची असेल, ह्या कर्मामागचं अज्ञान जर मिटवायचं असेल तर काय करावं लागेल. सत्ता तर नाही आहे सोबत, वडील अजून वृद्ध होते, पण त्याने त्याचा अभ्यास करणं सुरू केला की ह्या रीती आहेत कशा. आपली मन्नत पूर्ण झाली म्हणून एखाद्या निरपराध जीवाचा बली देणं ही दुरीती नाही काय. ज्ञानेश्वराला प्रश्न पडला असेल, परपीडा करणारं जे कर्म असेल, जे रीत असेल, ते दुरीत नाही का. परहितच होत नाहीये आणि अशी रीत आहे तर ती दुरीत नाही का. ब्रह्मदत्त चिंतेमध्ये होता. मग त्याने काय केलं, दुरीतीला जर, त्या अज्ञानाला जर सज्ञानामध्ये बदलायचं असेल तर काय करावं लागेल. तोही स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सोबतच पूजा करायला लागला. त्याच्याकडे आयडिया सुचली की असं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून बरेच वेळा लोक कल्याण व्हावं याच्याकरता
ज्या साधकांचे किंवा ज्या महात्म्याचे सगळे कर्तव्य संपले, तो फक्त लोककल्याणासाठी त्यांच्यामध्ये जातो. कारण त्यांच्यामध्ये गेल्याशिवाय त्यांचा अभ्यास होणार नाही आणि त्यांना जाग करता येणार नाही, त्यांचं अज्ञान नाही दूर करता येणार. आता जेवढे शिकवायचे कामं करतात त्यांना शाळेत जावंच लागतं की नाही? उन्हाळ पोरांमध्ये उभं राहावं लागतं की नाही 1-2 तास? ते काही स्थिर असतात का? अस्थिरता सहन करावी, तिथे गेल्याशिवाय जमत नाही. ब्रह्मदत्तने बस जाणं सुरू केलं. पौर्णिमेला यात्रा भरते, हा यात्रेत. अमावस्या आली की आंघोळीला जातात, हा त्यांच्यासोबत आंघोळीला. एक ठराविक दिवस आला की सकाळी पूजेला जातात, हाही सकाळी पूजेला. ते सामान नेतात, हाही सामान घेऊन जायचा. फक्त फरक एवढाच होता की ते बली देत होते ना हा देत नव्हता. बिलकुल सोबत. कालांतराने काय झालं, असं 1-2 वर्ष सतत चाललं. त्यामुळे लोक त्याला ओळखायला लागून गेले. अरे राजाचा मुलगा आपल्या सोबत असतो यात्रेत. आणि मग तो त्या लोकांमध्ये राहून राहून त्यांचं अज्ञान कोणत्या कोणत्या कोपऱ्यात लपलेलं आहे. संध्याकाळ होते आणि बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये फेरफटका मारणं चालू आहे. जसा जसा सूर्य अस्ताला जातोय तसं तसं अंधार आपलं साम्राज्य पसरतोय. आणि मग त्या बगीच्यात फिरणाऱ्या एखाद्या माणसाची नजर फुलाने भरलेल्या झाडाखाली जाते. त्या झाडाकडे नजर गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की जिथे फुलं दाट आहेत त्याच्या खाली थोडासा अंधार आहे. पण कुठेतरी अशी एक फट निर्माण झाली आणि अस्ताल्या जाणाऱ्या सूर्याचं एक किरण जाऊन बसलं तिथं आणि त्या किरणामुळे खालची माती दिसते. ते किरण ते भेदून आतमध्ये गेलं. आणि मग असं वाटतं की जणू काही ही जी रात्र आहे, रात्र पेंगायला लागली. म्हणजे रात्र जांभया द्यायला लागली आणि ती हळूहळू एका एका फुलावर बसायला लागली. आणि मग त्या सगळ्या जांभया देणाऱ्या रात्रीतून एक कुठला तरी ज्ञानाचा किरण जाऊन तो खाली त्या झाडाचा बुंदा दाखवतोय. एक तिरीप आहे छोटीशी किरणाची आणि तो बुंदा दिसतोय. तशा तऱ्हेने ह्या सगळ्या दुरीतींमध्ये कुठेतरी एक ज्ञानाचा किरण दिसेल ह्या उद्देशाने तो ब्रह्मदत्त त्या लोकांमध्ये राहत होता. आणि त्या लोकांमध्ये राहून तुम्ही बघा व्यवहारामध्ये बरेच वेळा असं म्हणता ना की तुम्हाला कसं काय जमतं बुवा, तिकडे कशाला गेले, त्यांच्यात का बरं गेले, त्यांच्यात का बरं राहिले. ब्रह्मदत्तने जे केलं तेच ज्ञानेश्वरांनी केलं. ज्ञानेश्वर त्यावेळेला किती प्रवास केला होता. पैठण, सिद्धटेक, सिद्धबेट, इकडे तुमचं नेवासा, कुठे राहिलं त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, पायी प्रवास होता. त्यावेळेला ह्या दुरीती सगळ्या लक्षात आल्या असतील पायी प्रवासातच. कारण जिकडे जाल तिकडे अज्ञानाचं साम्राज्य आहे आणि दुरीती ज्यांनी धरून ठेवली आहे त्यांचं अज्ञान आहे फक्त. ब्रह्मदत्ताला ते चांगलंच ओळखायला लागले आणि त्यांना असं वाटायला लागलं की जसं काही आपण जे करतोय ते आपल्या राजपुत्राला मान्य आहे. म्हणजे आपली जी रीत आहे सगळं ते बरोबर आहे. पूर्ण अभ्यास केला. 5 वर्ष गेले. घरातले लोक म्हणायला लागले की अरे तू एवढा तक्षशिलेवरून शिकून आलाय, पण यात्रा असली की चालला तिकडे, काही मेला असलं की जाणं, कशाला वेळ घालवतो, म्हणजे का बरं जात आहे मग उत्तर दे. आणि वेळ आल्यावर उत्तर देईल असं म्हटलं की लोक नाराज होऊन जातात. म्हणजे घरातले नाराज झाले की हे काय पद्धत आहे, उत्तर तर आताच पाहिजे होतं. कारण तुम्ही आत्ता जाऊन राहिले आणि म्हणता वेळ आल्यावर उत्तर देईल. किती दिवस वाट बघायची. आणि त्यांच्या वृद्धावस्थेमुळे त्यांचं निधन झालं. ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी अंत्यसंस्कार वगैरे राजपद्धतीने झाले आणि नियमानुसार वडिलांच्या वारस म्हणून ब्रह्मदत्ताला वाराणसीच्या राजपदावर बसवलं.
वाराणसीच्या राजपदावर बसल्यानंतरही तो त्या रीतीमध्ये जात होता, मेळ्यात जात होता, यात्रेमध्ये जात होता, सगळं काही करत होता. 1 वर्ष होऊ दिलं, एवढी वाट बघितली. 1 वर्षानंतर त्याने आपले मंत्रिमंडळ बोलवलं आणि मंत्र्यांना विचारलं की तुम्ही मला सांगा असेल. तर ते मंत्री म्हणाले कसं मिळालं असेल म्हणे. अरे म्हणे हे राज्य मला फक्त रीती सांभाळून मिळालेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे ना की मी अनेक वर्ष झाले यात्रा मेळ्यांमध्ये जातोय. तो म्हणे हा. ते म्हणे मग मी नवस केला होता एक की जर ज्या दिवशी मी राजा होईल त्या दिवशी मी तो नवस फेडेल. पण मी असं आक्रमण करून किंवा युद्ध करून राजा नाही होणार, पण तुझ्या कृपेने मला राजा होऊ दे. आणि भगवंताची कृपा झाली आणि मी राजा झालो. तर तुम्हाला काय वाटतं, नवस फेडायला पाहिजे की नाही? तो म्हणे नाही नाही महाराज, आपल्याकडे नाही का किती लोक नवस फेडतात, नवस तर फेडायलाच पाहिजे. पण ते सगळे विचार करायला लागले तो नवस कोणता आहे. पण तो म्हणे की नवस असा आहे ना, आता मेला येतो आहे 3-4 महिन्याने, तर त्या मेल्याच्या अगोदर मी तुम्हाला नवस सांगेन. मग तो मेळा येणार होता, त्या मेळ्याची वाट बघितली. ब्रह्मदत्ताने ते दवंडी पिठवणारे काय काय शब्द असावे ते दिले, ते सगळं तयार केलं. मंत्रिमंडळाची बैठक बोलवली की आता नवस पूर्ण करून टाकू. काय असतं ना, 1 वर्ष होत आलं, नवस पूर्ण नाही केला तर होऊ शकेल. मंत्री म्हणायला लागले हा बरोबर आहे. आणि मग ज्या वेळेला तो नवस पूर्ण करायची वेळ येणार आता उद्या परवाकडे, तर त्याने सांगितलं की ज्या ठिकाणी मेला आहे तिथं आणि आजूबाजूच्या राज्या आपल्या गावांचे जे वसाहती असतील, गावं असतील आपल्या राज्यातले, त्यांच्याकडे जाऊन दवंडी द्या. दवंडी वाचली तर ते हैराण होऊन गेले. म्हणे महाराज ही अशी दवंडी? म्हणे हा, देऊन टाका म्हणे. घेतली दवंडी, पिटवली सगळ्या दूर. मेला एक 3-4 दिवसावर होता. ब्रह्मदत्ताने आपले गुप्तचर तिकडे पाठवले. मेळा पूर्ण झाला. कोणाची हिंमत होईना विचारायची राजाला की दवंडी पिटवल्यानंतर काय झालं, तुम्ही असा कसा काय नवस केला. गुप्तचरांनी संदेश आणला की महाराज ऑल ओके. ते म्हणे असं? हो म्हणे, एकही बळी नाही. हा, एकही बळी नाही. लोकांनाही नवल वाटलं की झालं अचानक असं काय झालं. बराच काळ निघत गेला. प्रधानमंत्री आणि ते बाकीचे मंत्रिमंडळ त्याला विचारायचे की हे असं यांनी का बरं केलं, एकदा विचारायला. त्यांची अस्वस्थता पाहून ब्रह्मदत्ताने सांगितलं की तुम्ही का बरं अस्वस्थ आहे गेल्या 3-4 महिन्यापासून मला माहित आहे, पण मी तुम्हाला परिणाम दाखवला म्हणे. परिणाम दिसला की नाही? म्हणे महाराज परिणाम तो भारी झाला म्हणे. दवंडी काय पिटवली होती की राजाने असा नवस केला आहे 12 वाजून गेले. पण म्हणजे उद्याच्या याच्यात चर्चा करू ना आपण. कालचं कोणतं अर्धवट राहिलं? अच्छा. तर राजाने अशी दवंडी पिटवली ही आमच्या राज्यामध्ये ज्या दुरीती आहेत आणि परपीडा देण्याचा प्रयत्न करणारे आहेत, अशा 1000 लोकांचा बली देण्याचा नवस राजाचा आहे. आणि तो नवस या मेळ्यामध्येच फेडायची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे असं करताना कोणी आढळलं तर आमच्यापर्यंत खालील पत्त्यावर कळवा.
म्हणजे आम्हाला 1000 बलीची योजना करता येईल आणि राजाचा नवस पुरा होईल. आता त्या 1000 मध्ये आपलं नाव पाहिजे असा कोण असेल? त्याच्यात आपलं नाव असलं पाहिजे असा आग्रह धरेल का कोण? राजाचा नवस आहे आणि तो फेडायचा आहे. आणि दवंडी पिटवल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की गेल्या 5-6 वर्षापासून तर मेळ्यात येतोच आहे, केला असेल नवस, आपण नाही करत का? मग माणूस त्यावेळेला असाच विचार करतो, आपण जर करतो तर त्याने केलाच असेल, त्यामुळे तर राजा झाला आणि नवस पुरा झाला तर करावंच लागतं, नाहीतर देवाचा कोप होतो. पण मग आपला जीव जाईल. म्हणजे नवस त्याचा आहे, असा कसा काय नवस केला? पण बोलायची सोय नाही, घरातच गुपचूप लोक चर्चा करायची. हा एकदम खतरनाक नवस आहे. 1000 लोक आणायचे असे की जे दुरीती चालवतात, जे दुष्टकर्म करतात, जे प्राण्यांचा घात करतात, अशा 1000 लोकांची गरज आहे. आणि ज्याला कोणाला कळेल त्याने आम्हाला ह्या पत्त्यावर कळवावं आणि प्रत्येक गावात एक एक ऍड्रेस देऊन ठेवला. या गावातल्या लोकांनी इथे कळवावं, त्यांनी तिथे कळवावं. तलदाठी नसतात का गावभरात, तसं. दुसरा मेळा आला तर काहीच नाही, लष्कर लागलं नाही ना, माणसा परत माणूस उभा करावा लागला, काहीच नाही. प्रत्येकाला विचारते, तुमच्या तालुक्यातलं काय रिपोर्टिंग आहे? म्हणे महाराज नील असेल, नाही तर काय तर. कारण असं करताना कोणी असेल तर आम्हाला कळवा असं म्हटल्यानंतर मग, आणि प्रत्येकाला माहित असते की आमच्यावरचं शेजारचे ध्यानच ठेवतात, त्यामुळे हा त्याला घाबरतो, तो याला घाबरतो, कोणीच कोणाला सांगायला तयार नाही आणि करायलाही तयार नाही. कारण करताना बघितलं तर दिल कळू, आणि 1000 लोक पाहिजे आहे राजाला, बळी द्यायचे आहे. दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म काय आहे मग? की प्रत्येकाशी कुटुंबासारखा व्यवहार, घरासारखा व्यवहार, समता, बंधुता, न्यायबुद्धी, प्रत्येकाशी असा व्यवहार. विश्वाचा स्वधर्म हा असला पाहिजे की ते विश्व एक घर असलं पाहिजे की ज्या घरामध्ये एक प्रमुख आहे आणि बाकीचे लोक त्याच्या अवतीभोवती फिरतायत आणि आनंद आहे सगळा. अशा केसमध्ये जिथे दुरीती आहे तिथे सुरीती आणण्याकरता, आणि ज्या ठिकाणी सुरीती आहे तिकडचा कोणी भेटला तर त्याचा आनंद होतो. जसं माहेरची व्यक्ती जर भेटली तर स्त्रीला आनंद होतो, तर सुरीती ज्या ठिकाणी आहे तिथलं कोणी जरी आलं भेटायला, खुशी होऊन जाते एकदम. गोरखनाथांनी सुद्धा दुरीतींच्या विरुद्ध आवाज उठवला होता. प्रत्येक व्यक्तीने की तुम्ही करून काय राहिले तुम्हाला कळालं पाहिजे. ज्या रीती आहेत त्या रीतींचा अभ्यास झाला पाहिजे, जेवढ्या रीती असतील. मग तो अभ्यास करताना काय करायचा आहे की ती रीत आणि त्याच्या मागे आत्ताच सध्या असलेलं कर्म आणि त्या रीतीचं ज्ञान, असं ते त्रिकूट मांडून बघायचं की यातलं नेमकं काय सुटतंय. तर ज्ञान सुटत असेल तर ते ज्ञान तिथे उपलब्ध झालं, तो प्रकाश तिथे आला की ते सत्य बाहेर येतं. आणि अशा स्टेट ऑफ माइंड मध्ये, अशा विचारांमध्ये जगणारे लोक जर ते एकमेकाला भेटले तर त्यांची अशी अपेक्षा असते की आपण भेटत राहू आणि तिकडचं कोणी आलं तर आम्हाला कळवा, आम्ही भेटत राहू. मिलो रे कोई मारा देसरा, दो दो बाता करांगा जी. आमच्या देशातलं कोणी जर भेटलं ना तर मग 2-2 गोष्टी करू जरा. गोरक्षनाथ भारी सांगतात ते,
लकड़ लकड़ सब एक है, एक ही मालिक ने घड़िया जी। लकड़ लकड़ सब एक है, एक ही मालिक ने घड़िया जी। एक लकड़ तो धुनी में जले, एक महिलों में जड़िया जी। मिलो रे कोई मारा देसरा, दो दो बाता करांगा जी। माझ्या देशातलं कोणी भेटलं तर मग दोन दोन गोष्टी होऊन जाऊ दे। संतांचे मेळे तर तेव्हाही भरत होते ना, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा, चोखा मेळा, हे सगळे एकत्र मेळा बसायचा। एक माझ्या देशातले लोक आहेत। तर तो देश कोणता होता? ज्यांचा देह कल्याणाचं काम करतो, ज्यांची बुद्धी कल्याणाचं काम करतं, ज्यांचं मन कल्याण कामाकडे वेग घेतं, ज्यांचं चित्त कल्याणकारक कर्माला वाहून नेतं। आणि अशा वेळेला मग ते सगळे जण बसले की गमतीने सांगायचे की अरे जरा हे तू गोरोबा कुमार आला तर लक्षात आलं सगळ्यांच्या, आणि तू मडके घडतो ना, मग ते मडकं भाजल्यानंतर असं ठोकून बघतात, आवाज आला, टणकन आवाज आला तर म्हणतात भक्क भाजल्या गेलाय। तर सगळं असं ठोकायला लागला तो एका एकाचं डोकं। त्याच्यामध्ये नामदेव महाराजांच्या डोक्यातून बद्ध आवाज आला, म्हणे हे मडकं कच्चं आहे जरा। मग सगळे म्हणायला लागले कच्चं का बरं आहे? अरे म्हणे याला गुरु नाहीये, ठोकलं तर एकदम आवाज कसा यायला पाहिजे। एक कच्चं मडकं बिना गुरुच राहील। म्हणजे काय झालं, जो अंधकाराचा नाश करतो, गुरु ह्या शब्दाची फोड केली तर अंधकाराचा नाश करतो तो, याच्याकडे अजून अंधार आहे, याचं ठोकल्याने गेलं। याला हे माहित नाही अजून की सगळे या पृथ्वीवरचे झाडं लाकडं असले तरी ते लाकडं वाळल्यानंतर त्यातली एक काडी अशी असते जी धुनी रमवते, पण त्यातली एक काडी अशी असते जी प्रेताला जाळते, आणि त्यातली एक काडी किंवा एक लाकूड असं असतं जे महाल सजवतं। हे त्याचं ज्ञान आहे की जंगलातल्या काड्या आहेत, काड्यांचा गुणधर्म सगळा सारखा आहे, पण जे उभं झाड असतं ना त्याचे दरवाजे बनतात, खिडक्या बनतात, आणि वाकडे तिकडे झाडांचं धुनी तिकडे कामात येत। मोठं आहे पण वाकड आहे, छातीवर ठेवतात, उठला नाही पाहिजे। वाकडे तिकडे तर लावताच ते, पण म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी हे त्यावेळेला की हे रीत आहे पण यातून शिकानं काहीतरी। लकड़ लकड़ सब एक है, एक ही मालिक ने घड़िया जी। एक लकड़ तो धुनी में जले, एक महिलों में जड़िया जी। खांब उभा राहिला नक्षीदार, आणि मग दूर दूरून लोक येऊन बघतात, काय सुंदर नक्षी आहे। एकाच अरण्यामधले झाड, पण एक धुनीमध्ये जळते आहे, तर एक स्मशानात आहे, आणि एक महालामध्ये खांब बनून गेलाय। आणि एखाद्या खांबावर जर कृष्णाचं चित्र काढलं तर कोणीतरी एखादी ललना येऊन ती त्याच्या पायाला कुंकू लावून जाते। डोक्यापर्यंत हात पुरत नाही तर चिंता नाही, पायाला कुंकू लावून जाते, एखादं फूल चिटकून जातात। पत्थर पत्थर सब एक है, एक ही मालिक ने घड़िया जी। एक पत्थर तो नींव में पड़े, म्हणजे पाया, आणि एक पत्थर आहे जो मूर्ती बनून मंदिरात बसतो आणि लोक त्याच्या समोर, इव्हन ज्याने त्या मूर्तीला घडवलं तोही तिला नमस्कार करतो। एक गंमत आहे।
नमस्कार करायची रीत आहे, मूर्ती मंदिर बनवायची रीत आहे, परंतु त्याच्या मागे जे ज्ञान आहे ते लपल्या गेलं आहे. त्याच्या मागे ज्ञान आहे स्थिरता, त्याच्या मागे ज्ञान आहे प्रसन्नता, त्याच्या मागे ज्ञान आहे उत्सव. मूर्तीमध्ये जी सुंदरता टाकल्या जाते, सजवल्या जाते, कृष्णाची मूर्ती आहे, मोगऱ्याच्या फुलांनी सजवतात. बाकी बिहारीचं मंदिर बघा, फुलांची आरास केल्या जाते. त्याच्या मागेच ते आहे की उत्साह मनाचा वळ, मन करा रे प्रसन्न. मन कुठून प्रसन्न करायचं? सर्व सिद्धीचे कारण आहे ना. काय पुढे काका? मनाला प्रसन्न करायला जे सगळ्या सिद्धीचं कारण आहे, मग ते प्रसन्न करणार कसं? तर देव सजवून पाहावा. मंदिरातला देव सजवून बघायचा, अवघा हलकल्लोळ करावा. कारण उत्सव साजरा केला तर प्रसन्नता राहील. आणि एका मनाच्या प्रसन्नतेने 60 तऱ्हेचे रोग आपोआपच दूर करण्याची क्षमता शरीरात तयार होते. आपल्या पेशी ज्या आहे ना त्या मजबूत होऊन जातात, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. मंदिर बांधलं, मंदिरात मूर्ती स्थापित झाली, एक रीत तयार झाली की पूजा कशी झाली पाहिजे. मग त्याच्या संबंधीचं ज्ञान काय आहे? तर स्थिरता. ते कशा करता केलंय? प्रसन्न होण्याकरता. उत्सव का बरं आहे? उत्साह वाढवण्याकरता. पण उत्सवातून जर नाराजी वाढत असेल तर उत्सवामधलं अज्ञान वाढत आहे. मूर्तीपूजेतून अस्थिरता वाढत असेल तर मूर्तीपूजेतलं ज्ञान कमी पडत आहे. मूर्तीकडे पाहून प्रसन्न नाही वाटलं, मूर्तीकडे पाहिलं होते, पण त्या मूर्तीकडे बघितलं तर मोठी गंमत होऊन गेली. पूरब जन्म की प्रीत हमारी. पूर्वजन्माची प्रीत आहे म्हणते, मूर्तीकडे बघून लक्षात आलं. अब नाही जात बिसारी. तुझ्याकडे पाहिल्यानंतर आता ते विसरलं नाही जात. आणि हे सगळं बोलताना त्या मूर्तीकडे पाहून मीरा म्हणते की आता हे तुला काय समजून सांगावं. मूर्तीकडे पाहून म्हणते, ओ मारा बाला गी मैं थाने के समझाऊं. तू बालक आहे. हो मारा बाला गिरिधारी. तू बालक आहे. तू बालकाला काय समजायचं? तुझ्या लक्षात नाहीये पूर्वजन्माची प्रीत आहे ती काय आजच्या 2-4 दिवसाची आहे. आणि त्याच्यामुळे ती विसरल्या जात नाही. तुला काय वाटतं? सजवलेल्या मूर्तीकडे पाहून एक मीरा. तर मग मूर्ती सजवायची, इतका हलकल्लोळ करायचा, पण त्याच्याकडे बघितल्या गेल्या लक्षात आलं पाहिजे की आम्ही गेलो नाही कधी आळंदीला, आम्हाला माहित नाही आबेगाव कुठं आहे, पण ज्ञानेश्वरा तू कुटुंबातला वाटतो बरं का. मूर्तीकडे पाहिल्या पाहिल्या मनात विचार आला पाहिजे की तू तर आमच्या घरातलाच वाटायला लागलाय. आम्हाला नाही माहित आपेगाव कुठे. इंद्रायणीवर कधी गेलो नाही, पण तू बाहेरचा नाही वाटत. हे त्यातलं तिमिर जाईल. दुरितांचे तिमिर जाओ. मग विश्व स्वधर्म काय? कल्याणकारक गोष्टी. पहिली मागणी काय? दुरितांचे तिमिर जाओ. दुरीती त्यांचे तिमिर जाओ. रीत बदलायची गरज नाही, रीतवर ज्ञान निर्माण करायची गरज आहे. नंतरची मागणी काय? विश्व स्वधर्म. विश्वाचा स्वधर्म काय? जोडणे. विश्वाचा स्वधर्म काय? तोडणे नाहीये, जोडणे. भगवान बुद्धाच्या काळातला अंगुलीमाल होता ना, तो त्याच्या एरियातून जर कोणी माणूस गेला, त्याची अंगठी कापायचा, त्याची माळ बनवून गळ्यात टाकायचा. आणि त्या परिसरामधून दुसऱ्या दिवशी बुद्ध प्रवास करणार होते.
लोकांनी सांगितलं जाऊ नका तिकडे, तो आहे आणि तो माथे फिरू माणूस आहे. तो तुम्ही संत आहात, तुम्ही कल्याणकारी काम करताय, त्याला काही घेणं देणं नाही. तो डायरेक्ट सुरा भोकून देईल, नाही तर काही करेल. भगवान बुद्ध गेले तिकडे. त्याने बघितलं की कोणीतरी एक असा निर्भय माणूस येतोय, कारण त्याने आजपर्यंत सगळे मरायच्या धाकाने पळून जाणारे लोक पाहिले होते. आणि जवळ आल्यानंतर त्याने बुद्धाला विचारलं की या रस्त्याने तुम्ही कसे काय, तुम्हाला भीती नाही वाटत? त्यांनी सांगितलं की ज्याला मृत्यू कळाला त्याला कशाला भीती असेल. तो म्हणे माझं नाव ऐकलं तरी हादरतात लोक. तुम्हाला माहित आहे कोण आहेत? अंगुलीमाल आहे. त्याने ती माळ दाखवली. एक कमी आहे म्हणे पुरे व्हायला, 1000 व्हायला एक कमी आहे. आणि आता मरायची तयारी ठेवा, पण मरायच्या आधी तुमची काय इच्छा असेल तर सांगा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, झाडाची एक फांदी तोड. हे काय इच्छा आहे? मरणारे लोक काही काही खायला मागतात, काही काही मागतात, तुम्ही काय सांगता? तोड म्हणे फांदी. त्याने एका झटक्यात फांदी तोडली ना आणली. म्हणे ठीक आहे, आता तोडली ना, म्हणे आता जोडून दाखव. तोडणं तर सोपं झालं. तो म्हणे नाही जोडल्या जाणार आता. म्हणे मग का जोडल्या जाणार नाही त्याचा विचार कर. तो थोडासा विचारच करत राहिला की ठीक आहे, मी तोडली पटकन, आता जोडायचं काम. म्हणे तू आजपर्यंत लोक मारले ना, तोडणं सोपं आहे. आता फांदी तोडली, जोडून दाखव, मग तुला काय पाहिजे ते कर. चिंतन सुरू झालं आतमध्ये. जी रीत होती की दिसला की मारायचा, ते करांगोली गळ्यात टाकायची, त्याच्यावर प्रकाश झाला. दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म, विश्वाचा स्वधर्म काय, ही दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी काय? जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आता इच्छा तर काही करतील लोक. जो जे वांछील तो ते लाहो. वांछा म्हणजे ते इच्छेच्याही पलीकडे असते. अनेक इच्छा एकत्र आल्या आणि त्या धीरे धीरे पुऱ्या होत आहेत, एक शिल्लकच राहते. देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यानंतर त्याने भक्ताला सांगितलं की काय पाहिजे सांगा. वांछा हा शब्द कसा समजून घ्यायचा त्यासाठी आपण बघू. भक्ताने सांगितलं काय नाही महाराज, आपल्या नातवाच्या डोक्यावर छत्र पाहायचं आहे. समझे? पोता छत्र के नीचे देखना चाहता. हा म्हणजे आता पहिली गोष्ट विचारलं त्याला, तुझं लग्न झालं का? म्हणे नाही. एवढंच. तेवढ्यातच देवाला नवल वाटलं, अरे तुझं लग्न नाही झालं, नातवाच्या डोक्यावर छत्र पाहायचं आहे. वांछा. तो अभी तो तुम्हारी भी शादी नहीं हुई. म्हणे इसलिए तो मांगा ना, क्योंकि पहले मेरी शादी करो. दुसरं कंपल्शन म्हणजे शादी नंतर पुत्रच झाला पाहिजे, कारण नातू पाहिजे ना. नात थोडी म्हटली, नातूच झाला पाहिजे, त्यालाही पोरच झाले पाहिजे. आणि एवढं नाही तर तो नातू चांगल्या पदावर बसाय करता तुम्हालाच प्रयत्न करणार आहे, कारण छत्र म्हणजे मोठं पद त्याला मिळालं पाहिजे. इथपर्यंतची वांछा, याला म्हणतात वांछा. जो जे वांछील तो ते लाहो. मग काहीही वांछा केल्या जाते, त्यातून काय तयार होतं? वांछेमधून काय तयार होतं? इच्छेमधून काय तयार होतात? तर रीती तयार होतात. त्या रीतीमधून इच्छा आपल्या कल्याणकारकच असतील हे कोणी तपासायचं? प्रत्येकाला वाटतं आमची इच्छा बरोबरच आहे. युनिक है ना हर एक आदमी. 6 अब्जपेक्षा या पृथ्वीवर माणसं आहे, प्रत्येकाचा अंगठा वेगळा आहे, एकामेकाशी टॅली होत नाही. माणसा परत इच्छा बदलेल, वांछा बदलेल, आणि ती बदललेली वांछा घेऊन
तो जर जगायला लागला तर तो कुठेतरी अन्याय करेल, आणि तो जे वांछा करेल ती कल्याणकारक असेलच असं नाही. एकाची असलेली इच्छा दुसऱ्याच्या दृष्टीने ती त्रासदायक असू शकते. मग कल्याणकारक कसं? परहित करण्यासाठीचे प्रयत्न. त्याचं हित कशात आहे? आपल्याच्याने जमलं तर हित करायचं, नाही तर नाही करायचं. मग स्वहितातून जनहित करता येईल, पण स्वहित पहिले करावं लागेल, मग जनहित होईल. मग स्वहित म्हणजे पहिले स्वतःचं कल्याण. थोडासा कृष्णाचा आधार जर घेतला तर उद्धरेत आत्मनात्मानम, पहिले स्वतःचा उद्धार, मग आपोआपच उद्धाराचे काम होते. स्वतःपासूनच सगळं करावं लागेल. पण आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे की काय असतं ना, आपल्या अवतीभोवतीची संगत चांगली पाहिजे. म्हणजे अंगुलीमालला जरी विचारलं तर तो काय म्हणेल, कसं आहे ना, मुलाचं लग्न करायचं आहे पण सून चांगली पाहिजे. आता वाल्या कोळी म्हणेल आम्हालाही सून चांगलीच पाहिजे. कसं आहे कस्तुरे साहेब, पोरं चांगले पाहिजे. वाल्या कोळ्याला पोरं चांगले पाहिजे, अंगुलीमालला सून चांगली पाहिजे. मग हे करून काय राहिले तर म्हणतात काही नाही, आम्ही दिसलं की मारतो, बाकी काही नाही. गंमत आहे. जो जे वांछिल तो ते लाहो. पण ज्ञानेश्वरांना म्हणायचं काय की जो जे वांछिल तो ते लाहो, पण कोणाला? जो कल्याणकारक काम करील तो. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मग कल्याणकारक जर काम होत असेल तर अशी वांछा ज्याची असेल त्याची पुरी हो. जो जे वांछिल तो ते लाहो, पण त्याच्यामध्ये वाल्या कोळीने अंगुलीमाल नाही. पण त्यातही गंमत आहे. पण त्यांना जर इच्छा झाली की आम्हाला कल्याणकारक मार्ग पाहिजे आहे, तर त्यांनाही मिळालेला आहे. म्हणून जरीही दुष्ट प्रवृत्ती असली, पण जर त्याच्यामध्ये इच्छा तयार झाली वर्तमानात की मला चांगला मार्ग पाहिजे, तरीही त्या वाल्याचा वाल्मिकी होऊ शकेल, अंगुलीमालचा भिक्षू होऊ शकेल. म्हणून ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं, तुम्हाला आत्ता काय पाहिजे ते जर परहितकारक नसेल तर ते मिळणार नाही. पण तुमच्या अगेन्स्ट ज्याला कोणाला वाटत असेल, एवढा मोठा समाज आहे, कोणाला तरी वाटतं परहित झालं पाहिजे, तर त्याला ते मिळो. पण एखाद्याच्या मनात आहे की परहित नाही झालं पाहिजे, त्याला कसं मिळेल? मोठा काही समारंभ राज्यात आणि एकदम खेड्यामध्ये, दूरगाम देशामध्ये, डोंगर अवस्थे दर्यामध्ये राहणारी एक नर्तिका, सुंदर नृत्य करणारी त्या कार्यक्रमाला बोलवली आणि त्यांना सांगितलं की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होऊन जाईल, 7 वाजेनंतर तुम्हाला मोकळं जायला यायला रस्ता चांगला नाहीये. पण त्या दिवशी कार्यक्रम इतका लांबला की राजाने 10 वाजले तरी बंदच करू नका म्हणे. काय भारी नृत्य आहे. 10 वाजता झालं सगळं म्हणे, महाराज ठरल्याप्रमाणे या बाईला घरी सोडायचं आहे म्हणे. मग बोला सेनापतीला, द्या सोडून यांना म्हणे. हो कसं काय सोडायचं? रस्त्याने इतका अंधार आहे आणि दऱ्या खोऱ्या आहेत, दिसत नाहीये. मशाल नेली तर टिकणार नाही, कारण हवा एवढी असते, त्यातून वेगळं काही व्हायची भीती आहे. उपाय काय सांगावं? की ज्या रस्त्याने हे जाईल त्या रस्त्याने जेवढे घर असतील तेवढे पेटवा. म्हणजे मग प्रकाश राहील ना. जो जे वांछिल तो ते लाहो, असं कसं काय होईल? ज्ञानेश्वराला हे म्हणायचंच नाहीये, पण लोक तसा अर्थ घेऊ शकतात की त्यांनीच तर सांगितलं आम्हाला जे पाहिजे ते भेटलं पाहिजे. मग आम्हाला आमचं अंगण नीट पाहिजे पण दुसऱ्याच्या अंगणात विहीर पाहिजे, असं नाही होणार.
विश्व कल्याणाची गोष्ट करणारे ज्ञानेश्वर ह्या गोष्टीत नाही पडणार. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. आता प्राणी जात का म्हटलेलं आहे की प्राण्याला पहिली इच्छा असते अन्नाची, म्हणून प्रत्येकाला अन्न मिळो हे बरोबर आहे. प्राण्याला पहिली गरज कोणती आहे? आज आपण एवढ्या आनंदात का बरं पसायदान ऐकू शकतो? सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं पक्का आहे माहित आहे. नसतं माहित तर जमलं असतं का एवढं? जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. पुढे भेटणार आहे माहित आहे. पण प्राण्याची पहिली रिक्वायरमेंट आहे जेवण. त्याला ते मिळालं पाहिजे. मग कोणी पक्षी असेल तर त्याची चोच लहान असेल, कोणी पशु असेल तर थोडा जबडा मोठा असेल, मनुष्य असेल तर असं खाद्य वेगवेगळं जरी असलं तरी ते प्रत्येकाला मिळावं त्याची जी इच्छा असेल ती. आणि मग असे कल्याणकारी लोक ज्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील आणि ते जर भेटत असतील तर मग तेव्हा कबीरदासजी म्हणतात, हे गोरखदास महाराज म्हणतात, मीरा म्हणते, मग तिला मूर्तीशी कंप्लेंट करावं वाटते की तू तर बालक आहे, तुला काही कळतच नाहीये, आम्ही समजून सांगायचं का? आणि मग गोरखनाथ महाराज की मिलो रे मिलो कोई मारा देसरा. माझ्या देशाचा असेल तर दोन दोन गोष्टी होतील, देशाचा नसेल तर बोलणार नाही. तेच आहे. ओवी म्हणा एकदा, दुरितांचे तिमिर जाओ, स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. कितव्या नंबरची ओवी आहे ही? 3 नंबर. आज इथेच थांबू. उद्याच्या दिवशी पुढच्या ओवीमध्ये प्रवेश करू.